जर मधमाशी पालन व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला मधमाशी पालनाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे। मधमाशीच्या विषाचा देखील आपल्याला भरपूर प्रमाणात उपयोग होतो। मधमाशी दंश करते, तर मधमाशी दंश करण्यासाठी देखील काही ठिकाणी त्याचे पैसे घेतले जातात। म्हणजे तुम्हाला ऐकाय विशेष वाटेल, पण 500 रुपयाला 3 मधमाशा चावून देतात। ज्या पिकामध्ये आपण मधमाशीच्या पेट्या ठेवणार आहोत त्याप्रमाणे त्याचा गंध, वास आणि चव अशा प्रकारची असते। विशिष्ट प्रकार आहेत मधाचे, म्हणजे मोहरीचा असेल, ओव्याचा असेल, जामून असेल किंवा तुळशी असेल, स्ट्रॉबेरी असेल, असे वेगवेगळे सर प्रकार आहेत। मधमाशी ज्यावेळेस 2 ते 2.5 लाख फुलांवरती व्हिजिट करते त्यावेळेस फक्त 1 किलो मध तयार होतं। की मधमाशी जर नाहीशी झाली तर येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये संपूर्ण मानव समाज संपुष्टात येईल। किंवा आत्ता जरी जखम आपल्याला साफ करायची म्हणलं तर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड सारखे केमिकल यूज करतो, पण हेच प्राचीन काळामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड नव्हते। तर त्यावेळी विशिष्ट एक वनस्पती होती ज्याला मनुका हानी असं म्हणतात, मनुक्याची वनस्पती, चहाच्या वनस्पतीतला एक प्रकार आहे तो। तर त्या वनस्पतीपासून मिळालेला मध हा प्राचीन काळामध्ये जखम साफ करण्यासाठी वापरत होते। आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की मोहर गळून पडतो किंवा कळ्या गळून पडतायत, मग अशा टायमिंगला खरा उपयोग हा मधमाशीचा आहे। नमस्कार, मी धीरज घोरपडे, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर। ग्रामीण भागामध्ये मुख्यतः शेती केली जाते, पण आत्ताच्या सध्याच्या काळात की निसर्गाचं जे आक्रोश होते शेतकऱ्यांवर किंवा दुष्काळ पडतोय, अतिवृष्टी होती, त्यामुळं शेतकऱ्यांनाही सल्ला दिला जातोय की तुम्ही शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन करा। पण पशुपालनामध्ये भरपूर सारे चॅलेंजेस आहेत, जसं की दुधाला भाव नाही आहेत किंवा पशुखाद्याच्या किमती वाढत आहेत। पण म्हणून त्यासाठी अजून एक नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे मधमाशा पालन। आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आज आलो आहोत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये। बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मधमाशा पालनाच्या विभागामध्ये तज्ज्ञ असलेले प्रशांत गावडे सर आपल्यासोबत आहेत। तुमचं सर खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथन। धन्यवाद धन्यवाद। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मधमाशा पालन कशा प्रकारे आपण सुरू करू शकतो? ओके, सर्वप्रथम सर तुमचं कृषी विज्ञान केंद्रामार्फत स्वागत करतो मी। आज आपण मधमाशी पालनात आलोय। आता काय होतं की मधमाशी म्हणलं आपल्याला की लोकांना ह्याबद्दल भरपूर असं म्हणजे अवेअरनेस आहे किंवा लोकांना जनजागृती नाही, लोकांना ह्याबद्दल माहिती पण नाही आणि लोक ह्याकडे जास्त लक्ष पण देत नाहीत। आणि बऱ्याच वेळे काय होतं की मधमाशी म्हणलं की लोकांच्या मनात बऱ्यापैकी भीती असते, म्हणजे लोक मधमाशी म्हणलं की त्यापासून दूर निघून जातात किंवा चावेल, दंश करेल ह्यानी लोक त्याकडं लक्ष पण देत नाहीत आणि जास्त जात पण नाहीत। तर ह्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सर काय करावं लागेल की प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे। जर मधमाशी पालन व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला मधमाशी पालनाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे। ते प्रशिक्षण आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये अवेलेबल आहे। त्याचबरोबर खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत जे केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे पुणे, या ठिकाणी देखील मधमाशी पालनाचं प्रशिक्षण असतं, तेथे देखील आपण हे प्रशिक्षण घेऊ शकतो। प्रशिक्षण घेतल्यानंतर ते सुरुवात करण्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? आता सर कसं असतं की मधमाशी म्हणलं की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त एक मधाचं पोळं येतं, पण ॲक्च्युली मधमाशी पालन म्हणलं तर मधमाशीपासून मिळणारे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये मध असेल, मेण असेल, जे की आपल्याला मानवी जीवनामध्ये रोज आपल्याला उपयोगात येतं। त्याचबरोबर मधमाशीचं विष, म्हणजे आपण म्हणतो की मधमाशीनं दंश केला आहे किंवा मधमाशीनं चावल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर मधमाशी चावली, ह्यावरती काय औषध किंवा काय उपाय। पण मधमाशीच्या विषाचा देखील आपल्याला भरपूर प्रमाणात उपयोग होतो। त्याचबरोबर राजान्न, रॉयल जेली हा एक पदार्थ आपल्याला मधमाशीपासून मिळतो। त्याचबरोबर परागकण हे देखील आपल्याला मधमाशीपासून मिळतात। तर हे आपल्याला जे मधमाशी पालन प्रशिक्षण मिळतं ह्यामध्ये मधमाशीच्या जाती, मधमाशीपासून मिळणारे पदार्थ, त्याचबरोबर त्यामध्ये असणारी राणी माशी, कामकरी माशी, नरमाशी, ह्यांची वेगवेगळी कामं, ह्यांचं जीवनक्रम, ह्या सगळ्यांचं आम्ही डिटेलमध्ये माहिती देतो, तसंच प्रॅक्टिकली देखील नॉलेज देतो। आपणाला मी सांगू इच्छितो की मधमाशीपासून आपल्याला सर्वात अगोदर मध मिळतो। मधाचा उपयोग सध्या आपल्याला मार्केटमध्ये फक्त औषध उपयोगी आहे किंवा आयुर्वेदिक गोळ्या औषधामध्येच खायचं आहे ह्यासाठीच फक्त आपल्याला सांगितलं जातो, पण मधमाशीच्या मधापासून बरेच वेगवेगळे आपल्याला फायदे होतात। जसं की आता सध्या ट्रेंडिंगला असलेलं जे काही वजन कमी करण्यासाठी आपण बघतोय, तर वजन जर कमी करायचं असेल आपल्याला तर कोमट पाण्यामध्ये लिंबू थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे जर आपण दररोज उपाशी पोटी मध पिलोत तर आपला जे काही बॉडीवरती जे की नको असलेली फॅट आहे ती कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर त्याच्या उलट जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर थंड दुधामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये
जर आपण दररोज मध घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू वगैरे काही पिळायचं नाही, तर त्याच्यामुळं आपल्याला भूक वाढते, वजन वाढण्याला मदत होते. त्याच्या अगेन्स्ट प्राचीन काळामध्ये जे काही युद्ध व्हायचे किंवा आत्ता जरी जखम आपल्याला साफ करायची म्हणलं तर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड सारखे केमिकल यूज करतो, पण हेच प्राचीन काळामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड नव्हते. तर त्यावेळी विशिष्ट एक वनस्पती होती ज्याला मनुका हानी असं म्हणतात, मनुक्याची वनस्पती, चहाच्या वनस्पतीतला एक प्रकार आहे तो. तर त्या वनस्पतीपासून मिळालेला मध हा प्राचीन काळामध्ये जखम साफ करण्यासाठी वापरत होते. आत्ता देखील त्या मधाची किंमत जवळपास 30,000 रुपये किलोपर्यंत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही मोहरीपासून मिळलेला मध घेतला तर त्याच्यामुळं चेहऱ्यावरती किंवा स्किनसाठी आपल्या चांगलं असतं ते. वव्यापासून जर म्हणजे वव्याच्या फुलापासून मिळणारा मध, आता सर तुम्ही म्हणसाल की हे एवढे वेगवेगळे प्रकार म्हणजे ह्याच्यात नक्की आपण काय मिक्स करतो का? तर ॲक्च्युली काय असतं की ज्या पिकामध्ये आपण मधमाशीच्या पेट्या ठेवेल त्या ठिकाणी जर 70% जास्त फ्लोरा एकाच पिकाचा असेल, सपोज राजस्थानमध्ये मोहरी भरपूर प्रमाणात आहे, तर बरेच बीकीपर काय करतात की त्या ठिकाणी सर्व पेट्या त्यांच्या पॉलिनेशनसाठी ठेवतात किंवा हानी मिळण्यासाठी ठेवतात. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पेट्या ठेवतो त्यावेळी मधमाशा त्या फुलांवरती जातात आणि मध गोळा करून घेऊन येतात. अशा वेळी त्या मधाला रंग देखील त्या फुलासारखा असतो, त्याची स्मेल वास देखील त्याच्यासारखा असतो आणि चव देखील तशी असते. म्हणजे ज्या पिकामध्ये आपण मधमाशीच्या पेट्या ठेवणार आहोत त्याप्रमाणे त्याचा गंध, वास आणि चव अशा प्रकारची असते. मग तसं विशिष्ट प्रकार आहेत मधाचे, म्हणजे मोहरीचा असेल, वव्याचा असेल, जामून असेल किंवा तुळशी असेल, स्ट्रॉबेरी असेल, असे वेगवेगळे सर प्रकार आहेत. ह्या वेगवेगळ्या मधानुसार, वेगवेगळ्या प्रकारानुसार त्या मधाच्या किमती बाजारपेठेमध्ये ठरलेल्या आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो सर की मधमाशी ज्यावेळेस 2 ते 2.5 लाख फुलांवरती व्हिजिट करते त्यावेळेस फक्त 1 किलो मध तयार होतो. आपण कुठलाही विचार न करता नारळाच्या शेंड्या किंवा कुठल्याही प्रकारचा धूर देऊन आपण ते मधमाशीचं पोळं डिस्ट्रॉय करतो. पण एक कामकरी माशी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अर्धा चमचा देखील मध तयार करू शकत नाही, पण ते आपण अनैसर्गिक पद्धतीनं काढतो. तर हा झाला मध. त्यानंतर आपल्याला मिळतो मधमाशीपासून मेण. तर मेणाचा मानवी जीवनामध्ये काय उपयोग होतो, तर कॉस्मेटिक जे काही सौंदर्य प्रसाधने आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मेण भरपूर उपयोगाचा आहे. जेवढ्या काही सनक्रीम, स्किन क्रीम, साबण, शॅम्पू तयार होतात त्यामध्ये मेण वापरलं जातं जास्त प्रमाणामध्ये. मेणाचं देखील आत्ता बाजारपेठेमध्ये किंमत बघितली तर 500 रुपये किलोच्या वर मेणाची किंमत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो सर की तुम्ही बघितलं असेल की एखाद्या झाडावरती आग्या मावाचं वगैरे पोळं बसलेलं असलं, किती जरी वारं आलं, किती पाऊस आला तरी पण ते पोळं तुटत नाही. तर मेणाची स्ट्रेंथ इतकी जबरदस्त असते की मधमाशी ज्यावेळेस 10 ते 12 किलो मध खाते त्यावेळेस 1 किलो मेण तयार होतं. म्हणजे आपण पाहिलं असेल की कधी मवाचं पोळं आपण जर काढायला गेलो तर आपण चर्चा आपल्या पोरांच्यात एक चालू असते की ते मधमाशीचं पोळं लवकर काढून घ्या, नाहीतर मधमाशा सगळं मध पिऊन घेतात. तर त्या मध का पिऊन घेतात, कारण त्यांना माहिती आहे की आता आपलं घर डिस्ट्रॉय किंवा डिस्टर्ब होणार आहे, सगळं तोडलं जाणार आहे. तर आपल्याला ज्यावेळेस नवीन ठिकाणी आता घर बांधायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला मेणाचंच घर करायचं आहे. मग त्या सगळ्या जो काही मध साठवलेला आहे तो घेतात पोटामध्ये आणि त्यांना ज्या ठिकाणी घर तयार करायचं आहे त्या ठिकाणी त्यापासून ते मेण तयार करतात. हां, तर मेणानंतर ना आपल्याला जर पाहिलं तर पॉलिनेशन, मगाशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगायचा राहिला की मधमाशीपासून आपल्याला परागीभवन, म्हणजे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलं की मधमाशी जर नाहीशी झाली तर येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये संपूर्ण मानव समाज संपुष्टात येईल. असं का? तर आपण जर पाहिलं सर की परागीभवन आपण शिकलोय आतापर्यंत की जे काही फुलांचं फळांमध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये मधमाशीचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे जेवढं काय अन्नपदार्थ जगाच्या पाठीवरती तयार होतात त्याच्यातला 1/3 भाग हा मधमाशीनं परागीभवन केलेला आहे. तर मधमाशीच्या अंगावरती केस असतात, त्या केसांवरती मधमाशा काय करतात, ज्यावेळेस फुलांवरती व्हिजिट करतात त्यावेळेस त्यांना परागकण चिकटतात त्यांच्या अंगावरती. हे परागकण एकावरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असे ट्रान्सफर होतात आणि त्या फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी जे काही परागकणाची मादी फुलाला गरज असते त्यावरती ते परागकण जातात आणि मादी फलित होऊन मादीला ते फळात रूपांतर होतं. आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की मोहर गळून पडतो किंवा कळ्या गळून पडतायत. मग अशा टायमिंगला खरा उपयोग हा मधमाशीचा आहे, पण आपल्याला त्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे आपण
केमिकल फवारण्या जास्त प्रमाणात घेतो किंवा ग्रोथ हार्मोन्स वगैरे एक्स्ट्रा कुठले तरी देतो आणि की कळ्या जास्त निघतील किंवा कळ्या गळणार नाहीत असं आपण बघतो. पण ॲक्च्युली मधमाशी तिथं पाहिजे. मधमाशी जर गेली तर परागीभवन होणार आहे. परागीभवनाचा जर रेट आपण पाहिला तर काही पिकं अशी आहेत की त्यामध्ये परागीभवनाला जर मधमाशा नसतील तर फळच येऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं तर डाळिंबाला आपल्याला मधमाशी लागते, गोटकांदा असेल, शेवगा असेल, सूर्यफूल असेल, अशा वेगवेगळ्या भरपूर फुलांना भरपूर झाडांना आपल्याला मधमाशी लागते. तर ह्यामध्ये पॉलिनेशन सगळ्यात मेन पर्पज आहे. आणि आपलं जे काही कृषी विज्ञान केंद्र बारामती आहे, जे ICRच्या अंतर्गत जो काय आपला प्रकल्प चालू आहे त्या अंतर्गत आपलं काम आहे की जे काही शेतकरी आहेत ह्यांना परपरागीभवनासाठी आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण ह्या पेट्या प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर प्रशिक्षणं देखील देतो. त्याच्यामध्ये आदिवासी बांधव असतील, कॉलेजची मुलं मुली असतील, महिला बचत गट असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, ह्यांना आपण प्रशिक्षणं देत असतो. त्याचबरोबर पेट्या देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. ह्यानंतरनं आपल्याला मधमाशीपासून मी जे तुम्हाला सांगितलं मगाशी की मधमाशी दंश करते, तर मधमाशी दंश करण्यासाठी देखील काही ठिकाणी त्याचे पैसे घेतले जातात. म्हणजे तुम्हाला ऐकाय विशेष वाटेल पण 500 रुपयाला 3 मधमाशा चावून देतात अशी देखील प्रथा आहे. तर ह्याला ॲपिथेरपी म्हणतात. त्या ॲपिथेरपीमध्ये थायरॉइड्स, मायग्रेन्स किंवा सांधिवात, गुडघेदुखी, बऱ्याच वेळेस वयस्कर लोकांना किंवा आपल्याला देखील मांडी घालून एका जागेवरती बसल्यानंतर उठताना प्रॉब्लेम होतो. तर त्या ठिकाणी मधमाशीचं विष वापरलं जातं. त्याला ॲपिथेरपी म्हणतात. त्याला प्रॉपर टेक्निक यूज करून ॲक्युपंक्चर देऊन मधमाशीचं विष म्हणजे मधमाशीचा काटा त्यामध्ये मधमाशीला दंश करण्यासाठी सोडलं जातं. ह्याला ॲपिथेरपी म्हणतात. आणि मधमाशीचं जे काही ते विष निघतं त्याची देखील किंमत करोडो रुपयांमध्ये बाजारपेठेमध्ये आहे. त्याचबरोबर रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आपल्याला मिळतो. रॉयल जेली म्हणजे प्रथिन जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये असतात. तर ह्या रॉयल जेलीचं जर आपण सेवन डेली केलं तर म्हणजे इंग्लंडच्या राणी ज्या होत्या त्यांनी एक न्यूज पण दिली होती की मधमाशीपासून मिळणारा रॉयल जेली पदार्थ मी खाल्ल्यामुळं मी 5 वर्षांनी तरुण दिसायला लागले. तर आत्ता देखील जे काही बॉलिवूड ॲक्टर ॲक्ट्रेस असतील किंवा सेलिब्रिटीज असतील हे देखील त्या रॉयल जेलीचा वापर करतात. तर ही रॉयल जेली पण आपल्याला जास्त प्रमाणात खाता येत नाही सर. 50 ग्रॅम रॉयल जेलीची पावडर ही 5 किलो मधामध्ये मिक्स करून आपण जर दररोज 1 चमचा त्याचं घेतलं तर ह्या रॉयल जेलीमुळं आपलं जे काही बॉडी आहे हे बॉडी वेट मेंटेन राहतं. त्याचबरोबर जे काही केस पिकणं असेल किंवा पिंपल्स किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही 20 अमिनो ॲसिडची गरज आहे तर ते त्यापासून आपल्याला मिळतं. तर हे रॉयल जेली राणी माशीचं खाद्य असतं, राजान्न म्हणतात तिला. तर ती देखील मी तुम्हाला पुढे सांगेल की ती कशा पद्धतीनं होतं. तर हे सर आपल्याला मधमाशीपासून मिळणारे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये प्रोपॉलिस म्हणून एक पदार्थ असतो. एखाद्या जर तुम्ही पोळ्याला पाहिलं तर त्या झाडावरच्या पोळ्याला म्हणजे मध त्याच्यामध्ये असतं तरी पण त्याला मुंग्या किंवा कुठलंही कीटक वगैरे लागत नाहीत. तर ह्याचं कारण काय असतं की ते प्रोपॉलिस म्हणजे जे काही झाडांवरती डिंक असतो, मधमाशा तो डिंक घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये स्वतःचे एन्झाईम्स वगैरे ॲड करून तो जो काही प्रोपॉलिस आहे तर ते प्रोपॉलिस त्या फांदीला साईडला लावलं जातं जेणेकरून चिकट स्त्राव असतो तो आणि मुंग्या वगैरे येत नाहीत. असं तुम्ही भरपूर सारे आम्हाला फायदे सांगितले. खरंच त्यांनी मला पण यातल्या बऱ्यापैकी गोष्टी माहीत नव्हत्या आणि प्रेक्षकांनाही त्यांनी भरपूर प्रमाणात फायदा होईल की प्रशिक्षणाची जर सुरुवात करायची असेल तर KVK आहेत, भरपूर साऱ्या संस्था आहेत आणि फायदे तर तुम्ही भरपूर सांगितले. तर फायदे झाले पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या अडचणी काय काय येतात शेतकऱ्यांनी जर सुरुवात केली तर? आता सर महत्त्वाच्या अडचणी म्हणजे काय आहे की प्रॉपर प्रशिक्षण नसल्यामुळं लोक काय करतात की यूट्यूब किंवा इतर कुठल्या तरी ठिकाणी एखादी बाईट बघतात आणि लगेच म्हणतात की मला मधमाशीच्या पेट्या घ्यायच्यात आणि ह्याच्यामध्ये उतरायचं. तर ॲक्च्युली काय आहे की मधमाशी पालन व्यवसाय हा असा आहे सर की त्याला मायग्रेशन करावं लागतं. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्याला स्थलांतर करावं लागतं. ह्यासाठी जे काही तुमचं फुलं आहेत ह्याचा फुलांचा आपण सर्वे केला पाहिजे. आणि ती पण फुलं कशी आहेत सर की सगळ्याच मधमाशा म्हणजे सगळ्याच फुलांवरती मधमाशा जात नाहीत. त्याच्यामध्ये काही वनस्पती अशा आहेत की त्यातून फक्त परागकणच मिळतात. जसं की आता आपण बसलोय नारळाच्या झाडाखाली तर नारळातून फक्त परागकणच मिळतात, त्यातून आपल्याला मध मिळत नाही. डाळिंब आहे त्यातून फक्त परागकण मिळतात, मका आहे त्यातून फक्त परागकण मिळतात. मधमाशा ह्या पिकांवरती जाऊन फक्त परागकण गोळा करून घेऊ शकतात. पण मधमाशीला खाण्यासाठी पराग आणि मकरंद असे 2 पदार्थ लागतात. मग ह्या 2 पदार्थांना बिब्रीड असं म्हणलं जातं. आणि मधमाशीला हे दोन्ही पदार्थ ज्या पिकांवरती असतात त्या पिकांवरती गेल्यानंतर म्हणजे ह्यांच्या आवडीची पिकं कुठली आहेत तर हे 2 पदार्थ त्यांच्याकडे ते मिळले पाहिजेत. मग मधमाशा आता बऱ्याच वेळेस काय होतं की
डाळिंबावरती मधमाशा जात नाहीत. मधमाशा आकर्षित करण्यासाठी बरेच प्रयोग केले जातात. मग अशा ठिकाणी एक सांगू इच्छितो की त्या पिकामध्ये फक्त परागकण आहे आणि मधमाशीला जास्त आकर्षण कशाचं राहतं तर ज्या पिकामध्ये मध आहे अशा पिकांकडे मधमाशा जास्त आकर्षण करतात. जसं की तुमचं सूर्यफूल आहे, जांभळ आहे, ह्या पिकाकडे किंवा लिची आहे, मोहरी आहे, ह्या पिकांकडे मधमाशा जास्त प्रमाणात आकर्षित होतात. आता मधावरून एक गोष्ट आठवली सर की बऱ्याच ठिकाणी मध उष्टा आहे किंवा मध खाल्ला जात नाही. तर आपल्या देखील इंडियन लोकांचं बघितलं तर एक किमान 30 ग्रॅम मध हा फक्त एक व्यक्ती पूर्ण वर्षामध्ये खातो असा एक सर्वे आहे. तर आपल्या इकडं मध जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही. तर ह्याच्याबद्दल अवेअरनेस आहेच, पण युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अरब स्टेटमध्ये जर तुम्ही गेला तर ह्यांच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये किमान एक 50 ते 100 ग्रॅम मध असतो डेली. आणि हाच इंडियन माणूस वर्षभरात 30 ग्रॅम पण मध खाल्ला नाही. म्हणजे तुम्हाला जरी विचारलं की तुम्ही लास्ट मध कधी खाल्ला असेल तरी तुम्हाला आठवायला लागेल की कधी मध खाल्लाय. तर ह्यासाठी मधमाशा ज्यावेळेस फुलांवरती जातात त्यावेळेस तो नेक्टर जो असतो त्याच्यामध्ये 80% पाणी आणि 20% साखर असते. मधमाशीला सोंड असते, त्या मधमाशी फुलावरती गेल्यानंतर त्या सोंडेनी तो मध किंवा मकरंद आपण त्याला म्हणू, तो मकरंद शोषून घेते आणि पोटामध्ये ठेवते. अशा विविध फुलांवरती गेल्यानंतर जो काही तो मकरंद तिच्या पोटामध्ये साठवून ठेवलेला आहे तो त्या घरामध्ये तिच्या आल्यानंतर पोळ्यामध्ये आल्यानंतर ओमेटिंग करते, उलटी करते आणि दुसरी मधमाशी येते, त्या जो काही नेक्टर तिने ओमेटिंग केलेला आहे तो घेते, परत तिसरी येते ती ओमेटिंग करते. असं का आणि कधीपर्यंत तर जो काही नेक्टर आहे त्याच्यामध्ये 80% पाणी होतं आणि 20% साखर होती. मधमाशी 80% पाण्याचं कन्व्हर्जन 16 ते 17% करते. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये म्हणजे 3-3.5 वर्षापूर्वी जो काही ममी टुटनखामनच्या देखील ममी ज्या काही दफन केलेल्या आहेत त्यामध्ये जो काही मध आहे तो आत्ता पण खाण्यालायक आहे. म्हणजे मधाला एक्सपायरी नसते. कशामुळं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे जे आपण म्हणतो पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी. तर मधमाशी ते पाण्याचं प्रमाण जे काही 80% असतं फुलामध्ये ते अत्यंत कमी म्हणजे 16 ते 17% आणते आणि 20% जी साखर होते त्याचं कन्व्हर्जन 20% जी साखर होते त्याचं 45 ते 48% फ्रुक्टोजमध्ये करते. ती साधी साखर असते आणि जे काही मधामध्ये आहे त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. म्हणजे मला वाटतं की आपण पाहिलं असेल की बाजारपेठेत जरी आपण पाहिलं तर एखादी बॉटल जर तुम्ही पाहिली तर जसं पॅराशूटचं तेल खाली आळून बसतं तशा पद्धतीनं मध आळून बसतो. लोकांना वाटतं की ह्याच्यात साखर पाक आहे किंवा काय म्हणून ती लोक टाकून देतात, पण ॲक्च्युली जे काही ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं प्रमाण आहे त्याच्या रिॲक्शनमुळं तो मध सगळा आळून बसतो. असं नाही की सगळ्याच पिकांमधला मध आळून बसतो, पण जास्त करून मोहरीचा वगैरे आळून बसतो, बाजरीचा मध आळून बसतो आणि आपण ते टाकून देतो. हेच युरोपियन कंट्रीजमधल्या लोकांना तो मध जास्त महाग म्हणून विक्री पण केला जातो. असं आहे. म्हणजे महत्वाची जी काही अडचणी आहेत त्या म्हणजे की तशा प्रकारची जशा प्रकारची फुलं पाहिजेत मधमाशांना ती मिळत नाहीत आणि हलवावं लागतं इकडून तिकडे. लोकेशन बदलायला त्याला मायग्रेशन करावं लागतं. अन्यथा काय होतं की मायग्रेशन जर आपण पेट्यांचं केलं नाही तर मधमाशा जास्त दिवस एका जागेवरती राहत नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्या घरासमोर जरी पोळं पाहिलं तरी पण ते 1 ते 1.5 महिन्यापर्यंत आपल्या दारात असतं किंवा फुलोरा चांगला असेल तर 2.5-3 महिने राहतं. अन्यथा ते पोळं आपल्याला तसंच पाहायला मिळतं आणि माशा निघून गेलेल्या दिसतात. म्हणजे ह्याला प्रॉपर आपल्याला फ्लॉवरिंग कॅलेंडर करावं लागेल जानेवारी ते डिसेंबर महिन्याचं, की आपल्या एरियाचा सर्वे करावा लागेल की आपण कुठल्या एरियामध्ये आपण पेट्या ठेवणार आहोत, त्या एरियामध्ये आपल्याला कुठली फुलं अवेलेबल आहेत, मायग्रेशन कुठं कुठं करावं लागेल. आणि ह्याला सर काही जागेची गरज नाही. हा व्यवसाय असा आहे की ह्याला शिक्षणाची गरज नाही. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही अशिक्षित जरी असला, तुमचं 5वी जरी पास असाल तरी पण हा व्यवसाय करू शकतो. दुसरी गोष्ट की तुम्हाला ह्याच्यामध्ये जागेची काय आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला 10 एकर किंवा 50 एकर जमीन पाहिजे असं पण काय नाही. ज्यांच्याकडे शेती नाही ते देखील हा व्यवसाय करू शकतात. आणि हा व्यवसाय कसा आहे की मुलं देखील करू शकतात, मुली देखील करू शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही की महिला ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकत नाहीत. बऱ्याच महिला आहेत भारतामध्ये की ज्या मधमाशीच्या मोठ्या म्हणजे बीकीपर्स म्हणून ओळखल्या जातात, ज्यांच्याकडे 5-5, 10-10 हजार मधमाशीच्या पेट्या आहेत. असं तर जर शेतकऱ्यांनी जर सुरुवात करायची म्हटलं तर सरासरी किती खर्च येतो? आता एक सरासरी जर गव्हर्नमेंट रेट जर आपण पाहिला तर एक 5,000 रुपयाला मधमाशीची पेटी असते. त्याच्यामध्ये मधमाशा सहित आपल्याला मधमाशीची पेटी मिळते आणि एक किमान 20 तरी पेट्या आपण घेतल्या पाहिजेत. जर म्हणजे आपण जसं म्हणतो की जनावरांचा जर गोठा आपल्याला करायचा असेल तर 100 लिटर तरी रोजचं दूध आपल्याला पाहिजे, तशा पद्धतीनं किमान 20 पेट्या तरी आपल्याकडे पाहिजेत, जेणेकरून आपल्याला फायदा तोटा
किंवा त्यातून नक्की काय आपल्याला पुढं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. आणि एक पेटी 5,000ची म्हटलं तरी एक लाख रुपये आपल्याला 1 लाखापर्यंत आपण गुंतवणूक करू शकतो. ह्यासाठी मी वारंवार सांगतो की ट्रेनिंगचा फायदा काय होतो सर, की ह्या मधमाशीच्या पेट्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा आहेत. एक राणी माशी आहे, कामकरी माशा 2 नंबर आणि 3 नंबर नर माशा. तर राणी माशी सगळ्यात महत्त्वाची आहे या पेटीमध्ये. राणी माशीचं काम आहे की अंडी दररोज घालणे. म्हणजे दररोज जर तुम्ही पाहिलं तर 300 पासून 3000 अंडी राणी माशी दररोज घालत असते. आणि तेवढ्याच मधमाशा अंड, आळी आणि कोश अवस्था करून 21 दिवसानंतर जन्माला येतात. आणि ह्या कामकरी माशांना आपण कामकरी म्हणतो. की बऱ्याच वेळा मला पण प्रश्न पडायचा की आपण ह्यांना कामकरी का म्हणतो, तर कुठली कामं करत असतील. तर तुम्हाला सांगायला भारी वाटतंय मला की कामकरी माशा 3-3 दिवसाची कामं करतात. म्हणजे ज्या वेळेस ह्यांचा जन्म 21व्या दिवशी होतो अंड्यातून, तर ह्या जन्माला आल्यानंतर जे काय अंड्याचे खवले वगैरे पडलेले आहेत तर ते सगळ्या गोळा करतात आणि घराच्या बाहेर म्हणजे झाडून लुटून काढण्याचं काम, क्लिनिंग करण्याचं काम ह्या मधमाशा त्या 3 दिवस करतात. म्हणून यांना क्लिनिंग वर्कर्स असं म्हणलं जातं. त्यानंतरच्या 3 दिवसाच्या मधमाशा, जे की मी तुम्हाला म्हणलं की रॉयल जेली तयार होते, तर मधमाशा ज्या आहेत 3 ते 6 दिवसाच्या, त्या कामकरी मधमाशांच्या मस्तिष्क ग्रंथीमध्ये म्हणजे हायपोफिरिंग्स नावाच्या ग्लँड्स असतात, त्यातून तो रॉयल जेली नावाचा पदार्थ स्रवत असतो. आणि तो पदार्थ फक्त आणि फक्त राणी माशीच खात असते. म्हणजे सर्व कामकरी माशा किंवा नरमाशा ह्याचं सेवन करत नाहीत. त्या फक्त अंडी किंवा आळी अवस्थेत आहे तोपर्यंतच त्याचा हे करतात. आणि राणी माशी आळी अवस्थेपासून ते मरेपर्यंत फक्त रॉयल जेली खात असते. म्हणून राणी माशी 4 वर्षापर्यंत 3.5 वर्षापर्यंत जगते आणि घरामध्ये एकटीच फलित असते. म्हणजे कामकरी माशा देखील मादी माशा आहेत, पण त्या अंडी घालू शकत नाहीत. किंवा त्यांनी जरी अंडी घातली तर त्यातून फर्टाईल एग किंवा एक फलित अंड तयार होऊ शकत नाही. तर अशी ही जी राणी माशी आहे, राणीचं काम फक्त अंडी घालणं आणि जे काही पूर्ण पोळं आहे तर त्या पोळ्यावरती कंट्रोल ठेवणं, असं ह्या राणी माशीचं काम आहे. राणी माशीच्या अंगामध्ये 16 वेगवेगळे प्रकारचे हार्मोन्स आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या पोळ्यावरती आपण कधीतरी दगड मारतो तर त्यावेळेस सगळ्याच मधमाशा चावायला येत नाहीत किंवा त्या मधमाशा चावायला येण्याची ऑर्डर देखील आपल्याला राणी माशी देते. घर सोडून आपल्याला दुसऱ्या जागेवरती जायचंय ह्याची देखील ऑर्डर राणी माशीच देते. म्हणजे राणी आपल्याला महत्त्वाची आहे. तर ते जे मी आता तुम्हाला सांगतोय प्रशिक्षणाची काय गरज आहे, तर राणी माशीचं वय किती आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. राणी माशी फलित आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या कामकरी माशा आहेत, मी तुम्हाला आता सांगितलं की 3-3 दिवसाच्या ह्यांची कामं म्हणजे काय आहेत की मेणाची घरं तयार करणं, हे ठराविक दिवसाच्या कामकरी मधमाशांच्या पोटांमधून ते पदार्थ स्रवत असतो आणि तो खावल्यासारखा पदार्थ घेऊन त्या काम करतात. म्हणजे तुम्हाला सांगायला विशेष वाटतं की 24 तास मधमाशा जागे असतात, झोपत नाहीत. म्हणजे त्यांची कामं दिवसाची जे आहेत ते परागीकरण करणं, पाणी गोळा करणं, खाद्य गोळा करणं आणि रात्रीच्या वेळी हे जे काय मेणाचे सगळे स्रवलेले पदार्थ आहेत तो मेण सगळा एकत्रित करून त्याची मेणाची घरं तयार करणं, अशा ह्या कामकरी माशांची कामं आहेत. की अटॅकिंग करायचं असेल तर सगळ्याच माशा येत नाहीत आपल्यावरती अटॅक करायला. ज्या कामकरी माशांचं काम आहे सोल्जर गार्ड्स, त्याच आपल्याला फक्त अटॅक करणार आहेत. ज्यांचं पाणी आणण्याचं काम आहे त्याच फक्त पाणी आणणार आहेत. तर अशा ह्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कामकरी माशा आपल्याला आतमध्ये हे ट्रेनिंगमधून आपल्याला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं. आणि नरमाशीचं काम आहे राणीसोबत मिलन करणं. राणी तिच्या आयुष्यामध्ये संपूर्ण म्हणजे राणी रॉयल जेलीमुळं 16व्या दिवशी जन्माला येते. 16व्या दिवशी जन्माला आल्यानंतर 2 ते 3 दिवस तिच्या घराभोवती ती गिरट्या घेते की आपल्याला आता मिलन करायला नरांसोबत बाहेर जायचंय, तर परत तिचा रस्ता चुकू नये म्हणून ते आपलं घर कुठं आहे काय ह्याचा अंदाज घेत असते. आणि 3 दिवसानंतर 4थ्या-5व्या दिवशी एकाच वेळी 14 ते 15 नरांबरोबर तिचं मिलन होतं. आणि जे काही नरांचे शुक्राणू आहेत ते सर्व तिचे शुक्रग्रंथीमध्ये ती राणी माशी साठवून घेते आणि परत तिच्या घरामध्ये आल्यानंतर मरेपर्यंत परत ती मिलन करत नाही, कंटिन्यू ती अंडी घालत असते. आणि सांगायचं एक वैशिष्ट्य असं की राणी माशीच्या हातामध्ये की कामकरी माशांना जन्माला घालायचंय का नर माशांना जन्माला घालायचंय. एकमेव अशी मादी माशी असेल की तिला तिच्या हातानेच सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं. तर ते आपल्याला ट्रेनिंगमध्ये सर कळतं. तर तुम्ही मगाशी सांगितलं की परदेशामध्ये मधाबद्दल मेजॉरिटी प्रमाणात अवेअरनेस आहे. येस येस. तर प्रोडक्शन जे आहे इथलं प्रोडक्शन भारतातलं आणि भारताबाहेरचं प्रोडक्शन परदेशातलं काय फरक जाणवतो सर? फरक म्हणजे काय आहे की तसा आपला भारत भौगोलिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे आहे. आपल्या इथं विविध प्रकारच्या म्हणजे बाहेर जर आपण पाहिलं तर आपल्या इथूनच मध एक्सपोर्ट केला जातो जास्त प्रमाणात.
म्हणजे चायनासारखं देश आहेत की जे स्वतः हा मधाचं उत्पादन घेतात. पण आपल्या इंडियाचा जर विचार केला तर आपला भौगोलिकदृष्ट्या देश चांगला आहे. फक्त काय आहे की अवेअरनेस लोकांच्या मध्ये नाही. मध हा फक्त मेडिसिनसाठीच खाल्ला जातो असंच फक्त आहे. आणि हा मधाचंच नाही सर, बरेच पदार्थ असे आहेत की ते खाल्ले जात नाहीत आत्ता पण. म्हणजे जसं मशरूम असेल किंवा दुधाचे पदार्थ आपण आवडीनं खातो, पण मशरूम असेल किंवा काही व्हेजिटेबल्समध्ये काही व्हेजिटेबल्स आहेत की त्यांकडे आपण दुर्लक्ष केलं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण टी व्हीला फक्त बातमी ऐकतो की XYZ कंपन्या बाबा बॅन आहेत मधामध्ये. मग हे लोकांना वाटतं की मध सगळा भेसळ आहे. हा खरंच आहे की काय कंपन्यांचा एका स्टोरेज गोडाऊनला इतका मध आहे की पूर्ण भारतामध्ये तेवढी पोळी पण नाहीत आणि मधमाशीच्या पेट्या पण नाहीत, एवढा मध एका गोडाऊनला स्टोअर केलेला आहे. मग हा सगळा मध येतो कुठून? तर हा सगळा अडल्ट्रेड हनी आहे, ज्याला चायना सिरप असं म्हणलं जातं. आणि ह्यामुळं काय होतं की जे खरेच बीकीपर आहेत, जे मधाचं म्हणजे उत्पादन घेतात किंवा ज्यांच्याकडे खरोखरच पेटे आहेत, तर ह्या न्यूज येतात आणि त्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांची नावं असतात. त्यामुळं ह्या गोरगरीब जे बीकीपर्स आहेत ह्यांच्याकडे देखील दुर्लक्ष केलं जातं आणि मधाचा रेट हा खालावला जातो किंवा मध हा खायला दूषित आहे असं समजलं जातं. अशा गोष्टी होतात. शहरामध्ये मधमाशी पालन शक्य आहे? शहरामध्ये सर कसं होतं की कमर्शियल जर करायचं असेल तर शहरामध्ये आपण नाही करू शकत. जर तुम्हाला छंद आहे एखादी पेटी तुमच्या गार्डनसाठी ठेवायची किंवा पॉलिनेशन करायचं आहे तुमच्या भागामध्ये, तर आपण शहरामध्ये ठेवू शकतो. पण जर तुम्हाला कमर्शियल करायचं असेल, त्यातून तुम्हाला क्विंटलमध्ये टनामध्ये जर मधाचं उत्पादन घ्यायचं असेल तर सिटी लेवलला आपण करू शकत नाही. कारण मधमाशी पालन आपल्याला कुठं करायचं आहे की जे मेन हायवे आहेत किंवा जिथून रोड वाहतात त्या ठिकाणी आपल्याला मधमाशीच्या पेट्या ठेवायच्या नाहीत. त्याचबरोबर जे काही जाळी आहे, तार कंपाऊंड आहे, अशा ठिकाणी आपल्याला मधमाशीच्या पेट्या ठेवायच्या नाहीत. आणि मधमाशीचं काय केलं जातं सर की विशिष्ट म्हणजे आता समजा मधमाशीचे 2 प्रकार आपल्या इंडियामध्ये जास्त करून पाळले जातात. एक म्हणजे सातेरी मधमाशी, जिला सेरेना इंडिका असं म्हणतात, आणि दुसरी म्हणजे ॲपिस मेलिफेरा, जिला युरोपियन बी असं म्हणलं जातात. तर सिरेना इंडिका जी आहे ती डोंगराळ भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात तिचं म्हणजे कमर्शियली आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. आणि पठारी प्रदेश जर असेल तर त्यामध्ये युरोपियन बी जे आहे, जिला ॲपिस मेलिफेरा असं म्हणतात, तिचं आपण हे केलं पाहिजे. सिटीमध्ये काय होतं सर की गर्दी जास्त असते, त्यानंतर फ्लो मेंटेन होत नाही किंवा बंगले आहेत, गाड्या आहेत. आणि मधमाशांना कसं असतं की मधमाशीला बाहेर पडल्यानंतर तिला पाठीमाग परत घरात पण यायचं आहे. तर ह्यामध्ये ते जे काय म्हणजे त्याचा जो काय प्रवास आहे हा प्रवास डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे मधमाशा शहराच्या ठिकाणी जास्त राहत नाहीत. तुम्ही जे आता सध्या KVK मध्ये प्रशिक्षण देता, येस सर. तर त्याचं स्वरूप कसं आहे आणि किती दिवसाचं ट्रेनिंग असतं? सरासरी सर 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी ट्रेनिंग आमचे फ्री ऑफ कॉस्टच असतात. त्याच्यामध्ये आम्ही जास्त करून एंटरप्रिनर कसा डेव्हलप होईल याकडे आम्ही लक्ष देतो. बेसिक माहिती जी मी आता तुम्हाला सांगतोय हा आमचा पहिल्या दिवशीचा पार्ट असतो की लोकांना मधमाशीबद्दल ओळख करून देणं, मधमाशीचं काम काय आहे, किती प्रकारच्या माश्या आहेत काय, हे सगळं आम्ही त्यांना सांगतो. आणि मेन पर्पज राहतो की त्यांनी जर उद्योजक बनायचं असेल तर गव्हर्नमेंट ज्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा गव्हर्नमेंट एजन्सी आहेत, जे की आता समजा खादी ग्रामोद्योग आयोग आहे, ह्यांच्या अंतर्गत हनी मिशन नावाचा एक प्रोजेक्ट चालू आहे. त्या अंतर्गत मधमाशीच्या पेट्या मिळतात. किंवा नॅशनल बी बोर्ड आहे, आपलं KVK बारामती आहे, कृषी विभाग आहे, ह्या अंतर्गत ज्या मधमाशीच्या पेट्या वगैरे मिळतात ह्यांचा आम्ही जास्त करून गायडन्स देतो. ह्या 3 दिवसाची फी सरासरी 3000 रुपये आम्ही ठेवतो, असं आहे. तर तुम्ही मगाशी म्हणला की आईन्स्टाईननी सांगितलं होतं की जर मधमाशा नसतील तर सगळी पृथ्वी ओसाड होऊन जाईल. बरोबर. पण आपण आता असं बघतो की शेतकरी रसायने टाकतात, कीटकनाशक मारतात, त्याचा कशा प्रकारे दुष्परिणाम? तेच मगाशी जे तुम्ही प्रश्न विचारला की आता मधमाशीसाठी मेन कुठल्या रिस्क आहेत, तर एक म्हणजे आहे की अनैसर्गिक पद्धतीनं मधमाशीच्या पोळ्यांचं डिस्टर्ब करणं किंवा जाळणं, पोळणं. दुसरी गोष्ट जे काही रासायनिक फवारण्या होत आहेत, तर ह्या फवारण्यांमुळे आता जर तुम्ही पाहिलं तर काही शेतकरी 55-60 वर्षाचे आमच्याकडे येतात, म्हणतात की आमच्या एका एकरामध्ये 5-5 मधमाशीची पोळे अगोदर असायची, पण आता 5-5 किलोमीटरपर्यंत एक पण आम्हाला पोळं बघायला मिळत नाही. तर हे जे रासायनिक फवारण्या आहेत ह्या तर आपण काही बंद करू शकत नाही. पण एखाद्याच्या रानामध्ये जर पोळे असतील किंवा पेट्या असतील तर ह्याचं संवर्धन कशा पद्धतीनं करू शकतो,
आणि आमचा जो काही एक प्रोजेक्ट होता सर मधु संदेश नावाचा, तर त्या अंतर्गत आम्ही हा पण सर्वे केला की मधमाशी वापरणाऱ्या शेतकऱ्याचं जे काय आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचा जो काही प्रकल्प आपला चालू आहे, प्रयत्न चालू आहे, तर त्या अंतर्गत मधमाशीच्या पेट्या वापरल्यामुळं की रासायनिक फवारण्यांचं देखील प्रमाण शेतकऱ्यांचं कमी झालेलं आहे आणि खर्च देखील कमी होऊन पॉलिनेशन किंवा प्रोडक्शन आपलं जास्त झालेलं आहे. तर हा एक मेन आपण पाहिलं पाहिजे की जो शेतकरी अभ्यासू आहे किंवा जो मधमाशीचं पालनाचं वसाहतीचं संवर्धन करतो काय, तर तो केमिकल पेस्टिसाइडची फवारणी वगैरे कमी करतो. आता शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की आता सध्या जी अपलिफ्टमेंट चालली की मधमाशा पालनाचा प्रसार चाललाय, आता केवीके पण काम करत आहे, हो. तर तुम्हाला भविष्यकाळ कशा प्रकारे दिसतोय? आता सर मधमाशी पालनाचं जर तुम्ही प्रसार आणि प्रचारचं म्हणलात तर जे काही 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या काढायचा जो केंद्र सरकारचा आता जो काही प्रोजेक्ट चालू आहे, त्या अंतर्गत आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे CBBO सेंटर म्हणून आपल्याला स्थापित केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या फंडिंगनुसार आपण महाराष्ट्रामध्ये 3 मधमाशीच्या फक्त मधमाशीतच काम करेल अशा FPO आपण स्थापन केलेल्या आहेत, जे की धुळे, गडचिरोली आणि सातारा या ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. आणि मधाचं आम्ही काय करतोय आता सध्या की कृषी म्हणजे सर्वच गव्हर्नमेंट ज्या काही एजन्सी आहेत, हे तुम्ही प्रश्न विचारला त्याप्रमाणे की जास्त प्रमाणात आता मधमाशीच्या पेट्या देण्याचं काम चालू आहे किंवा प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे आणि मार्केट लिंकेज देखील आम्ही करून देतोय. तर भविष्यात मी म्हणेल की तुम्ही जर काही राज्यांमध्ये गेला सर, तर त्यांचा पारंपरिक आजोबांच्या काळापासून व्यवसाय आहे की मधमाशीच्या पेट्या हे करणं. म्हणजे तुम्हाला सांगायला थोडंसं ऐकायला विशेष वाटेल तुम्हाला, पण काही राज्य अशी आहेत की तिथं लग्न जरी ठरवायचे असतील कोणाचे मुलामुलींचे, तर मधमाशीच्या पेट्या घरी किती आहेत ह्यावरून त्यांची संपत्ती ठरवली जाते. तर हा देखील फॅक्टर सांगण्याचं कारण की त्या ठिकाणी तेवढ्या मधमाशीच्या पेट्या आहेत. जसं आपण म्हणतो की आमच्या घरी 10 गायी आहेत किंवा 20 जनावर आहेत, तशा पद्धतीनं तिकडं मधमाशीचा आकडा सांगितला जातो. म्हणजे UP असेल, बिहार असेल, राजस्थान असेल. तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही दिवसांनी असं होईल की लोक विचारतील की अरे ते आमच्या घरी मधमाशीच्या आत्ता 50 पेट्या आहेत. तर लहान लहान मुलं देखील मधमाशांबरोबर किंवा पेट्या त्या हाताळतील आणि सगळ्यांच्या घरी मधमाशीच्या पेट्या असतील आणि मधमाशी सगळीकडे आपल्याला पाहायला मिळेल असं मला तरी वाटतंय आत्ताच्या कंडिशननुसार. की अशाच प्रकारे मधमाशी जी आहे खरंच ती गरजेची आहे, शेतीसाठी फार पूरक किंवा उपयोगाची आहे. आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, मनसोक्त गप्पा मारल्या, भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली आणि मधमाशांचे फायदे काय, मधाचे आणि मधमाशांचे फायदे काय ते फार मनमोकळेपणाने सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.